मंडळी, गाजर गवत हे आपल्याला माहिती आहेच. हे गवत शेतजमीन आणि जैवविविधतेसाठी अतिशय घातक असं आहे. हे बारमाही गवत अतिशय वेगानं वाढतं. शेताचे बांध, पडीक जमिनी, कुरणं, औद्योगिक वस्ती, रेल्वे मार्ग, रस्ते यांच्या बाजूनं हे सर्रास उगवलेलं दिसून येतं. हे गवत शेतामध्ये मुख्य पिकासोबत अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करतं. त्यामुळे पीक उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. मंडळी, पीक उत्पादन घेताना रासायनिक खतांच्या सातत्यानं होणाऱ्या वापरामुळं दिवसेंदिवस शेतजमिनीची सुपीकतासुद्धा कमी होत चालली आहे. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतं किंवा कंपोस्ट खतांचा वापर वाढवणं आता आवश्यक झालं आहे. या गाजर गवतापासून चांगल्या दर्जेदार अशा कंपोस्ट खताची निर्मिती करता येऊ शकते. त्यामुळे दुहेरी फायदे होतात. शेतातल्या गाजर गवताचं प्रमाणही कमी होतं, शिवाय खतनिर्मितीमधून जमिनीची सुपीकता वाढायला मदत होते. आता जाणून घेऊया गाजर गवतापासून कंपोस्ट निर्मिती कशी करायची त्याविषयी. खड्डा पद्धतीद्वारे कंपोस्ट तयार करण्यासाठी फुलांवर येण्यापूर्वीची गाजर गवताची झाडं गोळा करावी लागतात. सुमारे 100 किलो हिरव्या गाजर गवतापासून 37 ते 45 किलो कंपोस्ट खत निर्मिती होऊ शकते. कंपोस्ट निर्मितीसाठी पाणी साचणार नाही अशी जागा निवडावी. त्या जागी 3 फूट खोल, 6 फूट रुंद आणि 10 फूट लांबीचा खड्डा तयार करावा. खड्ड्याचा आकार आवश्यकतेनुसार कमी जास्त केला तरी चालतो, परंतु खोली मात्र 3 फूटच ठेवावी. खड्डा भरण्यासाठी गाजर गवत 100 किलो, शेण 100 किलो, युरिया किंवा रॉक फॉस्फेट 10 किलो, माती 200 किलो आणि पाणी इत्यादी साहित्य लागतं. शेतातून किंवा परिसरातून फुलावर येण्यापूर्वीच्या अवस्थेतील गाजर गवताची झाडं गोळा करावीत. ही झाडं तयार केलेल्या खड्ड्याच्या पृष्ठभागावर सुमारे 100 किलो प्रमाणे पसरावीत. त्यावर 500 ग्रॅम युरिया किंवा 3 किलो रॉक फॉस्फेट शिंपडावं. असे थरांवर थर करावेत. सेंद्रिय पिकांमध्ये या खताचा वापर करायचा असल्यास युरियाचा वापर करणं टाळावं. त्याऐवजी ट्रायकोडर्मा व्हिरिडी किंवा ट्रायकोडर्मा हर्जियानाम 50 किलो प्रतिथर याप्रमाणे त्याचा वापर करावा. पहिला थर टाकल्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागापासून 1 फूट उंचीपर्यंत खड्डा भरून घ्यावा. प्रत्येक थरामध्ये गाजर गवत, युरिया किंवा रॉक फॉस्फेट आणि शेणमाती याचा एकसमान असा वापर करावा. थर बनवताना प्रत्येक थरानंतर पायानी दाब द्यावा. त्यामुळे गाजर गवत घट्ट व्हायला मदत होते. थर एकमेकांवर दिल्यानंतर खड्डा घुमट आकारामध्ये भरून घ्यावा. भरलेला खड्डा शेण, माती आणि पीक अवशेष किंवा भुसा यांच्या मिश्रणानं झाकून घ्यावा. साधारणतः 4 ते 5 महिन्यानंतर चांगलं विघटित कंपोस्ट यातून तयार होतं. याचा फायदा म्हणजे पिकांवर, मानवावर, जनावरांवर आणि पर्यावरणावर सुद्धा कोणत्याही प्रकारचा हानिकारक परिणाम या गाजर गवत कंपोस्टने होत नाही. नत्र, स्फुरद आणि पालाचं प्रमाण यामध्ये जास्त असतं. पिकाला आवश्यक असलेली सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा यामध्ये उपलब्ध असतात. कमी किमतीत उपलब्ध निविष्ठांचा वापर करून आपण दर्जेदार खत तयार करू शकतो. हे कंपोस्ट सुकण्यासाठी सावलीच्या ठिकाणी पसरून ठेवावं. तयार खताचा वापर वेगवेगळ्या प्रकारची पिकं, फळबागा आणि परसबागेमध्ये सुद्धा करता येतो. तर मंडळी, अशा प्रकारे गाजर गवतापासून कंपोस्ट निर्मिती करता येऊ शकते. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.